स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नको. जर का आजचा हा स्वामी संदेश ऐकला, मला स्वामींची कृपा होणार आहे. पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार आहे. ऐकून तर बघ, भाग्यवंत ठरशील. मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा. तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे. आजचा संदेश तुझ्यासाठी खूप चांगला आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात तुम्ही कितीही चांगले असला तरी काही जण असे असतात की वाईट ठरवणारे. जर तुझा स्वामींवर विश्वास असेल तर काहीच बिघडणार नाही. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक कर. तू आहेस स्वामींचं बाळ असे लिही. संदेश खास तुझ्यासाठी आहे. खूप काही गोष्टी अचानक घडतात ज्या तुम्हाला विस्कळीत करून सोडतात, पण तुझ्याकडे अजूनही धैर्य आहे. काय बदलला मान्य, त्याची गरज आहे, पण मनही बदललं त्याचं काय? जर कुठल्याही गोष्टीची जाणीव असेल, आयुष्यात रडण्याची वेळ येणार नाही. जर त्याचा आणि चांगुलपणाचा विरोध तर हा होतच असतो, पण सत्य हे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्यापुढे खोटेपणाचा निभाव लागत नसतो. मला माहिती नसेल, पण तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. तुमच्या मनामध्ये एवढी ताकद आहे. तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली आहेत. सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोटी पायी पायी स्वामी नाव रुजावा मनोमनी. वा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात. फक्त एकदा यशस्वी व्हा, मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील, ज्याच्यावर हे जग हसले आहे. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी साहेब टाईप करायला विसरू नको. माणसं बदलण्यात वेळ घालवू नको. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल. जिथे दुसऱ्यांना समजवणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजून घेणे कधीही चांगले होते. बाळा, लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता ते महत्वाचे आहे. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला चांगले बोलतात. अरे बाळा, हा संदेश शेवटपर्यंत नाही. तुला अजून काही खूप महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि कोणता निर्णयही घेऊ शकत नाही. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्यांच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. तुम्हाला जे मिळतं त्यामुळे तुम्ही जगू शकता, पण तुम्ही जे देता त्यामुळे तुम्हाला अपयश मिळू शकत नाही. अडथळे काही क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणं हेच खरं आयुष्य. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. स्वामी म्हणतात, खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीचे मन खोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते. सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको. स्वामींच्या मार्गदर्शनापर्यंत मार्ग चालत आहे. तर बाळा, काळजी करू नकोस. बाळा, ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील बघ तर स्वामी लीला सांगणार आहेत. तुझे कष्ट आता संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करताच तुला अशक्य ते शक्य घडणार आहे. जसे सुख कायम नसते तसे दुःखही कायम नसते. त्यामुळे वाईट वेळात कायम संयम ठेव. लोकांना हे तर समजते की हा कसा आहे तो कसा आहे, पण परिस्थिती आणि वेळ कारणीभूत ठरत असते जी तुला खचायला भाग पाडत असते. पण तुम्हाला विश्वास आहे ना स्वतःवर, म्हणून शून्यातून घडवलेले कर्तृत्व स्वबळावर जर का सहमत असाल तर होय टाईप करा. अरे, नेहमीच तू माझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानतो बाळा, कारण तू अशा माणसांच्या अजरावर कधीही औषध नाही केले जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो. मी आहे म्हणूनच सगळे आहेत
यापेक्षा सगळे आहेत म्हणून मी आहे. राजमहालामध्ये तर कौरव राहत होते, वनवास तरी पांडवांनी भोगला होता, राजपाट तर कंसाजवळ होता, श्रीकृष्णांनी जन्म तर तुरुंगात घेतला होता, सोन्याची लंका पुष्पक विमान आहे तर रावणाजवळ होते, श्रीराम यांनी तर वनवासच बघितला होता ना. सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्षच असतो, देवाला सुद्धा संघर्ष करावाच लागतो ना. झोप आली तर सगळं विसरायला होते आणि नाही आली तर खूप काही आठवायला होते. आज जरी अनेक विचार असतील तुमच्या मनामध्ये, फक्त सकारात्मक विचाराने बघा. योग कसा करा अथवा नका करू, परंतु गरज पडल्या एकमेकांना सहयोग नक्कीच करा. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल. स्वामींना शरण आला तर स्वामींसोबत असताना सगळं काही चांगलं घडणार. विश्वास ठेवून तर बघ, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तोही विसरतो त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे. कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. अनुभव आणि आनंद तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जात असतो. यशस्वी व्हायचं असेल तर पुढे बघून प्रयत्न कर. बाळ, आपले विचार सरळ असेल ना, मग आयुष्यात येणारी वळणे कितीही वाकडी तिकडी असली तरी काहीही फरक पडत नाही. अरे बाळा, आज तू हा संदेश ऐकलास, मला समाधान मिळालं, तुला आनंद वाटला, यातच माझं सार्थक झाले. स्वामी सांगतात, बाळा, फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला, सत्याकडे, भावनेला, माणूसकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा खरा मार्ग म्हणजे तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे. हाक दे, केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे. जे सत्य आहे, तुझ्या हिताचं आहे, तेच मी तुला सांगत आहे. हो असेल तर टाईप करा. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, प्रामाणिक आणि खऱ्याला मी कायम सोबत असतो. खोटेपणा असेल तर मात्र तू एकटाच आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी नको करू, मी आहे, फक्त तूच मार्ग चालत राहा. तू जिंकलात तर तू यशस्वी नक्कीच झाला. श्री स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.